काय मंडळी, कसा चाललाय वीकेंड? अरे 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 सगळे आसावलेले दिसत आहेत. काळजी नसावी, मी आलोय ना तुम्हा सगळ्यांना पुन्हा चार्जअप करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या विचारांच्या पलीकडे पाठवण्यासाठी घेऊन आलोय. तुम्हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, गेल्या कित्येक भागानंतर आता मला नेहमी हा प्रश्न पडतोय की हे असं वेगळं काहीतरी करायचं ह्यांना सुचतं तरी कसं हो? त्याही पुढे जाऊन असं वाटतंय की आपल्याला का नाही हे सुचत. मग बराच विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपला पिंडच नाही आहे तो. अहो, पायवाटेवर जाण्याची सवय लागलेली माणसं आपण वेगळी वाट शोधणार तरी कसं? आता हेच बघा ना, बघा म्हणजे आपण 4-5 जण जेव्हा कुठेतरी अनोळखी ठिकाणी फिरायला जातो तेव्हा हमखास रुळलेल्या वाटाच तुडवतो, वेगळ्या वाटेवर पाऊलसुद्धा ठेवत नाही. कारण भीती, पुढं काय असेल, रस्ता कसा असेल, अडकलो तर, पुढे रस्ताच नसला तर, आपल्या मनात शंकाच हजार येतात. आता आपण गडकिल्ल्यांवर गेलो तर फारसं साहस करायच्या भानगडीत पडत नाही. तसं पडूही नका म्हणा, कधी काय होईल याचा काही नेम नसतो. पण ट्रेकर्स ते मात्र अशा गोष्टी हमखास करतात. आता डोंगर दऱ्यात पडक्या किल्ल्यात भटकून या ट्रेकर्सना नेमकं मिळतं काय, असा प्रश्न काहींच्या डोक्यात असतोच. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्याच मराठी मातीतील 2 तरुण ट्रेकर्स आज आपल्याला भेटायला इथे येत आहेत. चला आज त्यांच्या निमित्तानं आपणही जरा दुर्लक्षित इतिहासाचा थोडासा मागावा घेऊया. तर मंडळी, आजच्या भागातले आपले पाहुणे आहेत अजिंक्य पवार आणि आनंद बनसोडे. सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरणाऱ्या या मॉडर्न मावळ्यांशी आज आपण खूप गप्पा मारणार आहोत. पण त्यांना इथं बोलवण्यापूर्वी पाहूया ही ध्वनिचित्रफीत. एव्ही प्लीज. काय मंडळी, तुम्हाला असं वाटतंय ना की मस्त आपणच कुठेतरी डोंगर दऱ्यांमध्ये कड्याकपारांमध्ये फिरतोय? आजचा भाग आपला विशेष असणारच आहे, कारण आपल्या इथे येणार आहेत अजिंक्य पवार. पालघर जिल्ह्यातले वाडा इथे रहिवासी आहेत. शिक्षणानं कम्प्युटर इंजिनियर आहेत, कर्मानं शेतकरी आहेत. वाव. आणि मित्रपरिवारात ट्रेकर म्हणून प्रसिद्ध आहेत. क्या बात आहे. आणि दुसरे आपले पाहुणे आहेत आनंद बनसोडे. सोलापूर येथील रहिवासी असून MSc MPhil यांनी केलं आहे. सध्या भौतिकशास्त्रात PhD करतायत. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहेत, उद्योजक आहेत, बिझनेस आणि लाईफ कोच आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत, इन्स्पिरेशनल स्पीकरसुद्धा आहेत, बेस्ट सेलिंग लेखकसुद्धा आहेत. बाप रे, संपलेलं नाही आहे. त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 70पेक्षा जास्त अवॉर्ड्स त्यांनी जिंकले आहेत. त्यांची www.anandbansode.com अशी वेबसाईटसुद्धा आहे. अरे बापरे, अजून खूप गोष्टी येतो त्यांच्या नावावर. लिस्ट खूप मोठी आहे. थोडक्यात आहे की नाही, छोटा पॅकेट बडा धमाका. मंडई, आपण अजून गप्पा मारण्यापेक्षा आपण डायरेक्टली त्यांनाच इथं बोलवूया. प्लीज वेलकम आनंद आणि अजिंक्य. नमस्कार नमस्कार नमस्कार. वाव, काय भारी वाटतंय मला. अजिंक्य प्लीज बसून घे.
वा 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 वा. आनंद, अजिंक्य, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या विचार मंचावर. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, महाराष्ट्राची माती इतकी सुपीक आहे की इथल्या कणाकणातनं वीरांनी जन्म घेतल्याचा इतिहास आहेच. उभ्या सह्याद्रीला गवसणी घालणं इतकं सोपं नसतं. नाही, पूर्वी मावळे हे घौडदौड करायचे, मारान तुडवायचे, आणि आता मात्र तरुणाई तेच काम पायी करते. नाही, तरुणाईला साहसाचं आकर्षण असतंच. मला तुम्हा दोघांना विचारायचं आहे की तुझा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे, तू आत्ता सुरुवात केली आहेस, पण ट्रेकिंग का करावं असं वाटलं, किंवा ह्याची सुरुवात तुमच्या आयुष्यात कशी झाली? माझे आई वडील शिक्षक आहेत, सो लहानपणापासून शिक्षकांच्या सहली मोस्टली जातात त्या गडांवरच. अगदी 2-3 वर्षाचा मला आठवत पण नाहीये, तेव्हापासून मी त्यांच्यासोबत जातोय, गडांवर जातोय, प्रतापगड, रायगड, राजगड, पण ठराविक गडांवर. पण ते तेव्हापासून ते अंगात आहेच, म्हणजे चढायचं, वेगवेगळ्या गडांवर फिरायचं. आणि त्याच्यानंतर मग काही वर्षाचा गॅप गेल्यानंतर इंजिनिअरिंगला आलो. इंजिनिअरिंगला आल्यानंतर इंजिनिअरिंग सोडून बाकी सगळं केलं. त्यात ट्रेकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. नवी मुंबईत असल्यामुळे सगळी पनवेल जी रांग आहे, पनवेल रांगेत जेवढे काही किल्ले आहेत तेवढे त्यावेळामध्ये संपून टाकले. आणि मग एकदा ते सवय झालीच की आता दर शनिवार रविवार आला की आपल्याला जायचंच आहे. आणि त्याच्यामुळे मग आता घरच्यांनाही माहिती आहे, शनिवार काय अजिंक्य घरी नसणार. हा. आणि आता शनिवार रविवार असं काही राहिलं नाही. आता मन झालं की निघायचं आणि पोचायचं, प्लॅन करायचा, सडन प्लॅन, आणि पोचायचं, असं झालेलं आहे. वा. तेव्हापासून जो प्रवास चालू आहे तो आतापर्यंत चालूच आहे, आणि होप सो पुढे चालू राहील असाच. अरे नक्की चालू राहील, का चालू राहणार नाही. म्हणजे तू शाळेच्या पिकनिकला कधीतरी गेला होतास गड किल्ल्यांवर, तिथून तुझा हा जो प्रवास सुरू झालाय अजून सुरूच आहे. हो 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 हो. आणि आनंद, माझी स्टोरी कम्प्लिटली अपोजिट आहे. मी अगदी सोलापूरचा सपाट भौगोलिक प्रदेश. बरोबर, अगदीच मी तुला तेच विचारणार होतो. गड किल्ले, ट्रेकिंग म्हणजे कसं काय, हे कसं इम्पॉसिबल. आणि माझे वडील अगदी 2 चाकी गाड्यांचे चाकवाडीने पंक्चर काढायचे, अतिशय गरीब कुटुंब. बरं. आणि पण लहानपणी मी अभ्यासातही खूप ड होतो, माझ्या बोलण्यामध्ये दोष होता, त्यामुळे असं आपल्याला जास्त जमेल. एकलकोंडेपणा होता खूपच. आणि एकलकोंडेपणा आणि त्यात मोठी मोठी स्वप्न, दिवा स्वप्न बघायची. म्हणजे लहानपणी 4थीच्या पुस्तकावरती ते छत्रपतींचा घोड्यावरचा तो फोटो असायचा, आणि मला वाटायचं की वाळूच्या टेकडीवरती उभं राहून, बाजूला बांधकाम चालू असायचं त्यावेळेला, आणि टेकडीवरती उभं राहून मी स्वप्न बघायचं की मीही गड किल्ल्यांवरती जावं, मी मावळ्यासारखं गड किल्ला जिंकावा. आणि ते कुठेतरी व्हिज्युअलाइज होत गेलं मला. आणि त्यावेळी ठरवलं की मला अशा उंच शिखरांवरती जायचंय. कारण का माझ्या बोलण्यातल्या दोषामुळे माझा खूप अपमान व्हायचा, शाळेमध्ये ढ असल्यामुळे खूप अपमान व्हायचा. आणि अशी मुलं एकलकोंडी असतात, आणि त्यांना त्याचं रिपे कुठेतरी आपण काहीतरी मोठं करून दाखवावं, आपण कुठेतरी उंच ठिकाणी जावं, असे जे विचार असतात, अशा ज्या गोष्टी त्या एकलकोंड्या मुलांमध्ये असतात, न्यूनगंड असलेल्या मुलांमध्ये असतात, तसं ते कुठेतरी माझ्यामध्ये होतं. आणि मग नंतर हे पुढं होत गेलं. आणि त्यानंतर मग मी जेव्हा BSc ला होतो तेव्हा फर्स्ट टाइम मी सिंहगडला गेलो होतो. माझे गुरु आहेत या फील्डमधले, सुरेंद्र शेळके म्हणून पुण्याचे. तर त्यांनी मला या फील्डमध्ये आणलं, आणि त्यांच्या माध्यमातून मग मी हिमालयात जगभर अनेक शिखरं सर केलेली आहेत. सह्याद्रीमध्ये पण भरपूर करतोय, आणि आता 360च्या एक्सप्लोरच्या माध्यमातून तेच काम लोकांकडून करून घेतोय. अजिंक्य, तू आत्ता आवड म्हणून सुरू केलंस आणि आता तुला यात व्यवसाय करायचा आहे. पण आनंद, तू ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेस यात. तर आता अजिंक्यसारखे जे नवीन लोक येतात, या क्षेत्राकडे वळत आहेत, किंवा या क्षेत्रातली व्यावसायिकता, या बाबतीत तू काय सांगशील? खरं तर याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क आहे बऱ्याचशा लोकांना. कारण मी आता प्रत्येक मुलांच्या घरी जाऊन, म्हणजे मला जरी मी हा बिझनेस म्हणून करत असलो तरी प्रत्येक आई वडिलांना मला नाही का की तास 2-2 तास समजावं लागायचं आधी, आणि कधी कधी आत्ताही समजावं लागतं की ही जी आवड आहे किंवा हे ट्रेकिंग आहे ते कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थितपणे काळजी घेतली ह्याच्यामध्ये तर बिलकुल त्याच्यामध्ये कुठलाही धोका नाही आहे. तर मला हे सांगायचं की सगळ्यात आधी गव्हर्नमेंटचे जे काही नियम आहेत, म्हणजे तुम्ही इन्शुरन्स काढला पाहिजे, त्यानंतर प्रत्येक 10 लोकांच्या मागं, 10 ट्रेकरच्या मागं एक चांगला सर्टिफाईड गाईड पाहिजे, अनुभवी पाहिजे, त्यानंतर डॉक्टर पाहिजे तुमच्या सोबत, फर्स्ट एडचा बॉक्स पाहिजे, तुम्ही तिथल्या लोकल अथॉरिटीला इन्फॉर्म केलं पाहिजे. असे बरेचसे नियम आहेत. अजिंक्य, तुम्ही जेव्हा ट्रेकिंगला जाता, किंवा तू आता म्हणालास की सडन प्लॅन करायचे आणि निघून जायचं, त्यावेळेला मग तिथं गेल्यानंतर सेफ्टीची काळजी म्हण, किंवा सेफ्टी म्हण, किंवा मग वन्य प्राणी आले आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा, तर तेव्हा तुम्ही कशी काय काळजी घेता स्वतःची? ऍक्च्युली असं सडन प्लॅन जो असतो ना, त्यासाठी अशी जागेची आम्ही निवडच करत नाही जिकडे आपल्याला रात्री वगैरे असं साप वगैरे पण खूप असतात, बरोबर, सांगू शकत नाही, गेस करू शकत नाही. बरोबर. सडन प्लॅन हा एकदम
इझी किंवा मीडियम लेवलच्या ट्रेकमध्ये सह्याद्रीमध्ये कुठेही होऊ शकतो. बरोबर. प्रोफेशनल जायचं असेल तर त्याची तयारी साधारण एक 15 ते 20 दिवस आधीपासून सुरुवात होते त्याची. आणि मग त्या सगळ्या गोष्टी, त्याचा फॉर्मॅट, आता सगळ्यांना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देणं की तुम्ही काय कॅरी केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, बरोबर, आपण कुठल्या प्रकारचा ट्रेक करतोय. मीडियम किंवा इझी असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स शिवाय तुम्हाला जास्त काही लागत नाही. बरोबर. पण जर तुम्ही मोठे ट्रेक करताय, हार्ड ट्रेक करताय, तर तुम्हाला हार्नेस असणं, हेल्मेट असणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याप्रमाणे ही काळजी घेतली पण जाते आणि ही समोरच्या पार्टिसिपंटला कळवली पण जाते. नाही थांबा, आपण बोलतच राहू. आपल्याला एका विश्रांतीची गरज आहे, कारण तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्हाला काही चहा, कॉफी, पाणी विचारणं माझं कर्तव्य. मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडे. अजून आपल्याला बरीच भटकंती करायची यांच्यासोबत. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात. घेऊया छोटीशी विश्रांती. पुन्हा एकदा तुमचं स्वागत मंडळी. बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडेमध्ये आज आपल्यासोबत आहे अजिंक्य पवार आणि आनंद बनसोडे, तरुण तडफदार ट्रेकर्स. मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा आपण ट्रेकिंगला जातो तेव्हा एखादा अनुभवी कोणतरी गाईड आपल्यासोबत असताना आपल्याला त्याचे किती फायदे होऊ शकतात, आणि तो नसताना आपण काय लेवलला आपला लॉस होऊ शकतो? लेव्हलचं लॉस म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रात जे काही ॲक्सिडेंट होतात आता सध्या, की नौका या कडावून पडला, त्या कडावून पडला, त्यांच्यामध्ये कुणीही अनुभवी नसतो. जो अनुभवी असतो तो कधीही जास्त म्हणजे उतळ पाण्याला खळखळाट फार असतो, तसं नौकी ट्रेकर जातात आणि या कडावून सेल्फी काढ, त्या कडावून मी तेच म्हणणार, तो बऱ्याचदा हे न्यूज आपण ऐकतो की सेल्फी काढताना लोक आणि अनुभवी, लेट्स से की मी माझ्या ग्रुप सोबत गेलोय, 25-30 लोकांच्या ग्रुप सोबत गेले. माझे नियम असे असतात की माउंटन मध्ये तुम्ही तुमच्या पाऊल खुणांशिवाय काही सोडायचं नाही, म्हणजे कचरा, पाण्याची बॉटल तिथं सोडायचं नाही, आणि तिथल्या व्ह्यू शिवाय सोबत काही आणायचं नाही, तिथल्या आठवणींसोबत सोबत काही आणायचं नाही. फोटो जास्त काढायचे नाहीत, सेल्फी जास्त काढायचे नाहीत, कुठल्याही कड्यावरती जाऊन नाही का की ग्रुप सेल्फी काढायचे नाही, असे बरेचसे नियम असतात. आणि जर माझ्या ग्रुपने ते फॉलो नाही केलं तर तिथून त्या एखाद्याला गाईड सोबत देऊन आम्ही खाली परत पाठवतो. अजिंक्य, तू काय सांगशील? मला एकच गोष्ट सांगायची, सरांनी सांगितलं अगदी बरोबर आहे, त्याच्यात ऍड करून मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही अनुभवी ट्रेकर सोबत जातात तेव्हा तो तुम्हाला किल्ला समजावतो, आणि तुम्ही नवख्या ट्रेकर सोबत जातात तर तुम्हाला फक्त दाखवतो. एक्झॅक्टली दाखवतो. हा पॉइंट आहे, तो समजावत नाही, त्याचा इतिहास नाही, त्याच्या चोर वाटा किंवा एंट्री पॉइंट्स जेवढे आहेत हे काहीही सांगत नाही. अनुभवी ट्रेकर तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवणार, व्यवस्थित फिरवणार आणि सगळं व्यवस्थित दाखवून सेफमध्ये तुम्हाला खाली आणणार. पण आताही आपण मगासपासून कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतोय किंवा प्रिकॉशन्स म्हणतोय, तर तुम्ही जेव्हा कधी ट्रेकिंगला गेला असाल, काही अशी त्यावेळेला काही दुर्घटना घडली आहे का? त्यावेळेला तुम्ही कसे प्रिपेअर्ड होतात किंवा काय प्रिपरेशन असलं पाहिजे त्या ग्रुप्सकडे? सर्वात महत्त्वाचं त्यांच्याकडे बेसिक म्हणजे जाण्याच्या आधी सगळ्यांचं इन्शुरन्स असलं पाहिजे बाय लॉ. की महाराष्ट्रात तेच तर खूप मोठी अडचण आहे की कुणी इन्शुरन्स 1-2 दिवसासाठी काढत नाही, पण अशा अनेक ॲडव्हेंचर इन्शुरन्स कंपन्या आहेत की ते 1 दिवसासाठी, सह्याद्रीसाठी वेगळा इन्शुरन्स त्या देतात. तर तो इन्शुरन्स असला पाहिजे, सोबत डॉक्टर असला पाहिजे ग्रुप जर असेल तर. त्यानंतर 10 माणसांच्या मागं एक अनुभवी ट्रेकर की त्याचा सर्टिफाईड कोर्स झालेला आहे. त्यानंतर तुमच्याकडे सेफ्टीचे काही इक्विपमेंट्स असले पाहिजे, आणि तिथल्या रेकी तुम्ही केलेलं पाहिजे, आणि पॅच कसे आहेत, कारण का की वेगवेगळ्या पॅच, लेट्स से की तुम्ही सिंहगडला जाताय तर तुम्हाला इक्विपमेंटची काही गरज नाही. तेच तुम्ही एखाद्या टेक्निकल पीकला जात असाल किंवा एखाद्या अशा अवघड चढायला जात असाल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे रोप आहे का, तुमच्याकडे कॅरेबिनर आहेत का, काही इक्विपमेंट आहे का, याची सर्व काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे.
प्लस या इक्विपमेंटला वापरण्याचं तुमच्याकडे नॉलेज नसेल, म्हणजे सर्टिफाईड माउंटेनियर म्हणजे त्यांच्यासोबत असेलच, नॉलेज नसेल तर तशा व्यक्तींना सोबत घेऊन ज्यांना बेस बनवता म्हणजे येतो आपण का हे फक्तच ते घेऊन चाललोय. घेऊन पण ते चाललोय. वापरायचं कसं हो. कोणालाच माहित नाही तर काय करायचं? बरेच जण देवकुंडला तसं करतात की फक्त रोप घेतात पण त्यांना एखादी नॉट पण बांधता येत बांधता नसते. अरे बापरे. असे मी बरेचसे लोक बघितलेले आहेत. तर अशा अनुभवी लोकांना सोबत घेऊन जाणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तर कुठेतरी हे आपण ऍक्सिडेंट कमी करू शकतो. पण बऱ्याचदा मी ऐकलंय की जेव्हा डोंगरदऱ्यांमध्ये काही ऍक्सिडेंट होतात किंवा अशा काही दुर्घटना करतात तेव्हा बऱ्याचदा पटकन मदतीला ट्रेकर्सच धावून जातात. एक्झॅक्टली. कारण त्यांना तो प्रदेश कदाचित माहिती असेल किंवा त्यांना माहिती आहे की आता हे कसं आपण ओव्हरकम करायचं. तर असा काही अनुभव तुम्हाला आलाय का अजिंक्य? मला तरी अनुभव असा नाहीये, हां. पण मला आता लोणावळ्यामध्ये जर दुर्घटना वगैरे अशी घडली लोणावळ्याच्या आजूबाजूला रेंजमध्ये, तर शिवदुर्ग आहे लोणावळ्यामध्ये. शिवदुर्ग ट्रेकर्स आहेत, बरं. ते नेहमी जातात. किती लांब असलं तरी ते जातात. कुठल्याही वेळेला तुम्ही फोन करा, त्यांची टीम तयार होते आणि ती जाते. म्हणजे महाड दुर्घटना झाली तेव्हा ते तिथेही गेले होते. कोल्हापूरमध्ये जेव्हा झालं, पूर जेव्हा आला, ते तिथेही गेले होते. म्हणजे ते फक्त सह्याद्रीतच जातं असं काही नाहीये, बाकीच्या याच्यासाठी पण ते जात आहेत. तर अशा ठिकाणी तर आपल्याकडे अशा लोकांचा नंबर पाहिजे. खरंय. लोकल पोलीस स्टेशनचा नंबर पाहिजे. ज्या किल्ल्यांवर चाललोय त्या किल्ल्यातल्या गावातल्या जे काही लोक आहेत त्यांचा नंबर, ते सगळ्यात फास्ट तुमच्याकडे पोहोचणार. अगदी फोन केला की असं असं झालंय तर ते तुमच्याकडे पोहोचणार. सो त्यांचा नंबर तुमच्याकडे पाहिजे. अशा काही गोष्टी, फर्स्ट एड बॉक्स पाहिजे नॉर्मल. एक 5 लोकांच्या मागे एक फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे असला पाहिजे की त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकला पाहिजेत की काही जखम झाली, छोटंसं मोठं काय झालं, ते तुम्ही तिथल्या तिथे ओव्हरकम करू शकला पाहिजे. अशा काही गोष्टी तुम्ही केल्यात तर मग ह्या दुर्घटनांतून आपण वाचू शकतो. आनंद, तुझा काही अनुभव? हा, म्हणजे शिवदुर्गचं काम जसं यांनी सांगितलं की तसं खूप मोठं आहे. म्हणजे महाराष्ट्रात काही झालं तरी पहिला फोन त्यांना जातो, शिवदुर्गवाल्यांना. आणि ते अगदी कुठेही असले, कितीही महत्त्वाच्या कामांमध्ये असले तर ते त्यांचं कर्तव्य समजून ते महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी जातात. त्यानंतर पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग असोसिएशन, जे सुरेश शेळके सर आणि पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग असोसिएशन आहे, तीही खूप जास्त चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या रेस्क्यू मोहिमांमध्ये भाग घेते. काही वेळेला हे लोक पोलिसांसोबत, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. जिथं अवघड दरी असते किंवा कोणी सुसाईड केलेले असेल, एखादी गाडी पडलेली असेल किंवा काही वेळेला एखादा कुणाचा तरी खून झाला असेल आणि ते कुठेतरी दरीमध्ये कुणाला ढकलून दिलं असेल, तर त्या तपासामध्ये या टीम्स, या रेस्क्यू टीम पूर्ण महाराष्ट्रात खूप मदत करतात पोलिसांची. म्हणजे ते फक्त ट्रेकिंग पॅशन म्हणून करत नाही तर त्यांनी एक सामाजिक भान सुद्धा जपलेलं आहे. त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा घेतलेली आहे. एक्झॅक्टली. वाव, मला तर खरं वाटतच नाही या गप्पा थांबाव्यात, पण आपल्याला छोटीशी विश्रांती घ्यावी लागेल. मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका. हे दोघं इथंच आहे, मी यांना कुठंच पाठवणार नाहीये. तुम्ही परत या, बघत राहा बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडे घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. आज आपल्यासोबत आहे आनंद बनसोडे आणि अजिंक्य पवार. मला सांगा, आपल्या महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत, पण ते सगळेच पर्यटन योग्य आहेत का? कारण आपण बऱ्याचदा किल्ले संवर्धन या विषयावर बऱ्याचदा आपण वाचतो, आपण बऱ्याचदा ऐकतो, कारण हा खूप मोठा स्ट्रगल आहे, खूप मोठा आहे. बरोबर. आणि बरेच लोक त्यासाठी काम करतात. तर त्याबद्दल प्लीज आम्हाला थोडंसं. महाराष्ट्रात एक सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून आहे की जे गड किल्ल्यांवरती दरवाजे बसवण्याचं काम करते. एखादी तोफ जर सापडली तर तिला व्यवस्थित तिचं अगदी संवर्धन करण्याचं काम करते. त्यानंतर एखादा बुरुज ढासळला असेल तर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन त्यातून महाराष्ट्रातून फंडिंग जमा करून ते बुरुज बांधण्याचं काम करते. महादरवाजे बांधण्याचं बरंचसं काम त्यांनी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा गड किल्ल्यांवरती काम केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता त्यांनी ते एक सामाजिक जाणीवेतून हे काम खूप मोठं उभं केलेलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचे असं प्रोजेक्ट असतात. ते पुरातत्व विभागाला सोबत घेतात आणि पुरातत्व विभागाला विचारतात की आत्ता काय अपेक्षा आहेत. मग पुरातत्व विभाग सांगतो की या किल्ल्यावरचं आपल्याला दरवाजा बसवायचा, हे बसवायचं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान काम करतं. पण हे करत असताना प्रत्येक वेळेला त्यांना फंडिंग मिळतं का? त्यासाठी परत एक वेगळा स्ट्रगल करावा लागतो? त्यासाठी त्यांना खूप मोठा खरं तर संघर्ष करावा लागतं. पण असे बरेचसे गडप्रेमी, किल्लेप्रेमी आहेत की जे महाराष्ट्राला सढळ हाताने त्यांना मदत करतात, सढळ हाताने त्यांना या चांगल्या कार्यासाठी खरं तर धावून जातात. आणि त्यामुळे त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि फक्त हेच नाही तर असे बरेचसे लोक आहेत, NGO आहेत की जे गड किल्ल्यांवरची साफसफाई, तिथं बोर्ड लावणे, तिथं व्यवस्थितपणे चांगली तिथलं प्लास्टिक खाली आणणे, असं बरंचसं चांगलं काम
काम करतात. इव्हन आम्ही काही वेळेला जे काही प्लॅस्टिक पडलेलं असेल गड किल्ल्यांवरती ते खाली आणण्याचं काम करतो. आणि 350 किल्ल्यांपैकी म्हणायचं झालं तर बरेचसे किल्ले आपण व्हिजिट करू शकतो, कारण काही किल्ले हे अगदी भुईकोट किल्ले आहेत, त्यामुळे त्या किल्ल्यांना आपण व्हिजिट करू शकतो. पण ट्रेकिंगच्या योग्य असे किल्ले जवळपास 80% किल्ले आहेत की जे आपण तिथं ट्रेकिंग करू शकतो किंवा त्या ठिकाणी साहसी ऍक्टिव्हिटी करू शकतो. पण मला सांगा की बऱ्याचदा आता तू म्हणालास फंड मिळण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो, तर हे का होत असेल? कारण ह्या किल्ल्यांचं जर संवर्धन झालं तर ह्यातनं जनसामान्यांना म्हणजे आमच्यासारख्या लोकांना किंवा शासनाला काहीतरी फायदा नक्कीच होऊ शकतो ना. Exactly. मग तो फायदा काय स्वरूपाचा असेल, म्हणून तरी त्यांनी ते काम करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, कारण मी सध्या या अकोले तालुक्यामध्ये इकडे तिकडे ते काम करतोय, की आपल्या सह्याद्रीचं योग्य त्या पद्धतीने मार्केटिंग होणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मी सिडनीला होतो आणि सिडनीला ब्लू माउंटन टूर आहे की जिथं फक्त 3 सुळके आहेत आणि त्या 3 सुळक्यांच्या अवतीभोवती त्यांनी काहीतरी ऍक्टिव्हिटी प्लॅन केलेल्या आहेत आणि त्याचे एवढे बुक ते छापून नाही का की कम्प्लीट जगातल्या टुरिझम कंपन्यांना ते देतात, तुम्ही याची मार्केटिंग करा म्हणून. आणि त्याच्यापेक्षा कित्येक हजारो पटीने आपला सह्याद्री आहे. तुम्ही हरिश्चंद्रगडावरती गेला असेल, कोकणकडा असेल किंवा कळसुबाई, अशा अनेक गड किल्ल्यांवरती त्यापेक्षाही खूप जास्त भयानक असा आपल्याकडे कातळ आहे, सह्याद्री आहे, पण त्याचं योग्य त्या पद्धतीने जगभर मार्केटिंग होत नाही. आणि मला असं वाटतं की जर याचं योग्य त्या पद्धतीने मार्केटिंग झालं तर मी ज्याला सस्टेनेबल टुरिझम म्हणतो, म्हणजे 360च्या माध्यमातून मी ते काम सतत करत असतो, की जर जगभरातले लोक त्या ठिकाणी येतील आणि तिथल्या लोकल आदिवासी लोकांना, तिथल्या लोकल लोकांना काहीतरी रोजगार मिळेल, तिकडचं रस्ते चांगले होतील, तिकडचं एकंदरीत तिकडची जी आर्थिक जी सायकल आहे ते चालू होण्याचं खूप मोठं काम होतं. कारण जगातले बरेचसे असे देश आहेत की त्यांचा कम्प्लिटली, नेपाळ असेल किंवा भूटान असेल, असे त्यांचा फक्त टुरिझम असेल की त्यांची इकॉनॉमी चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर महाराष्ट्राची इकॉनॉमी जर आपल्याला वेगात करायची असेल तर या गड किल्ल्यांचा शासनाला एवढा मोठा फायदा खरं तर होऊ शकतो. पण थोडंसं आपण या विषयापासून थोडंसं लांब जाऊ अजिंक्य. मला असं कळलंय की तू शेती सुद्धा करतोस. हो. पण मग म्हणजे तुझं शिक्षण? मी कम्प्युटर इंजिनियर आणि आता करतोय शेती. येस. म्हणजे हे कसं काय घडलं आणि हे कसं जुळवलंस तू? तर शेती नाही केली तर शेती म्हणजे करायला राहील कोण? आता तू कम्प्युटर इंजिनिअरिंग केलंयस तर तुला त्या ज्ञानाचा काही उपयोग तुझा शेतीत करतोस का? टेक्नॉलॉजीचा उपयोग मला शेतीमध्ये होतो. युट्यूबचे व्हिडिओ बघणं किंवा नवीन नवीन ऍप्स सध्या येत आहेत, ज्याला ॲग्रोटेक ऍप्स म्हणतात, की वेगळ्या प्रकारचे ॲग्रिकल्चर रिलेटेड ऍप्स येत आहेत आणि ते तुम्हाला कुठेही असेल तरी तुमचं सगळं व्यवस्थित हवामान असेल, तुमची माती पाणी परीक्षण असेल, ह्या गोष्टी तुम्हाला ते सांगतात. त्याचा उपयोग मला करून घेता येतोय. आनंद सर, तुमचं काम एवढं मोठं आहे, म्हणजे ते जर सगळंच जर त्याच्यावर आपल्याला इंटरव्ह्यू करायचं तर आपल्याला एक मॅरेथॉन इंटरव्ह्यू करावा लागेल असं म्हणता येईल. पण मला आपण तुझ्या ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल बोलू शकतो, तर त्याविषयी प्लीज थोडक्यात आम्हाला सांग ना. ऍक्च्युली त्या बाबतीत बोलायचं झालं तर एक युनिक कन्सेप्ट मी चालू केली आहे. आपण एखाद्या टूरला जातो किंवा ट्रेकिंगला जातो, लेट्स से की माझ्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या बिझनेसमध्ये किंवा माझ्या जॉबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं मी कुठेतरी सेटबॅक आहे माझ्या आयुष्यात, फायनान्शियल असेल किंवा रिलेशनशिपमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, आणि थोडंसं चेंज पाहिजे म्हणून मी टूरला जातो किंवा ट्रेकिंगला जातो. पण सॅटर्डे संडे जाऊन येतो, पण सोमवारी मला सेम त्या प्रॉब्लेमला फेस करायचं आहे. आणि त्यामुळं जरी सोमवारी येऊन मी ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजता आलो किंवा घरी जरी गेलो तरी एक्झॅक्टली तो प्रॉब्लेम ह्या मागच्या 2 दिवसाचा आनंद सगळा नाहीसा करून टाकतो. आणि याच प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून मी एक वेगळी एक्सपिरियन्शियल टुरिझम, ॲडव्हेंचर टुरिझम नावाची, टुरिझम म्हणण्यापेक्षा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी नावाची एक कन्सेप्ट लॉन्च केली, की जे 360 एक्सप्लोरच्या माध्यमातून मी लॉन्च केलं, की मी तुम्हाला टूरला घेऊन जातो आणि तिथं तुमचं म्हणजे ट्रेकिंगला घेऊन जातो किंवा टूरला घेऊन जातो कुठलाही, तिथं तुमचं मी गायडेड मेडिटेशन घेतो. तुमच्या लाईफमध्ये अगदी तुमच्या हेल्थ, वेल्थ, फायनान्शियल असतील, करिअर असेल, रिलेशनशिप असेल, असा प्रत्येक लाईफच्या तुमच्या प्रॉब्लेमवरती मी तुम्हाला स्ट्रॅटेजिकली कोचिंग करतो. मी ॲक्च्युली लाईफ आणि बिझनेस कोच आहे. तर मी ते जेव्हा सांगितलं तेव्हा मला असं झालं की म्हणजे कुठल्या पद्धतीनं ह्या ट्रेकिंगला आपण मगाचपासून जे म्हणतो की एक वेगळं परसेप्शन देण्याची गरज आहे, तो प्रयत्न तू करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांना माउंटनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना मेडिटेशन, वेगवेगळ्या कन्सेप्टच्या माध्यमातून त्यांचे ते ब्लॉक्स आणि सेल्फ बिलीफ बदलण्याचं काम करतो, ते मेंटल ब्लॉक रिमूव्ह करण्याचं काम करतो. आणि अगदी सोमवारी जेव्हा ते जातात घरी तेव्हा कम्प्लिटली त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचं त्यांचं परसेप्शन चेंज झालेलं असतं. आणि याच कन्सेप्टसाठी DPIIT गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी माझ्या 360 एक्सप्लोरर कंपनीला स्टार्टअप इंडियाचा एक्सपिरियन्शियल ट्रॅव्हल म्हणून दर्जा दिलेला आहे. अगदी ते
4.5 लाख कंपन्यांपैकी आतापर्यंत फक्त 41,000 कंपन्यांना स्टार्टअपचा दर्जा मिळालेला आहे. त्यापैकी माझी एक कंपनी आहे. वा. आता मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा आपण फॉरेनमध्ये एखादी गोष्ट कशी होते किंवा तिथं ट्रेकिंगला कसं बघितलं जातं आहे आणि आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे तर अजूनही आपण म्हणतोय की महाराष्ट्रात सह्याद्रीला मिळावं तसं ग्लोरिफिकेशन म्हण किंवा टुरिझम बिझनेस तसा डेव्हलप झाला नाही आहे. तर ह्या दोन गोष्टी कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की इथे काय काय इम्प्रूव्हमेंट व्हायला हव्या? इथल्या प्रत्येक किल्ल्याला इतिहास आहे. म्हणजे बाकीच्या जगभर मी जवळपास 20-25 देशांमध्ये भटकलोय, 5 खंडांमध्ये जाऊन आलोय. तिकडं फक्त भूगोल आहे नाही का, की भौगोलिक परिस्थितीमध्ये जातो, पण इथल्या भूगोलाला इतिहास आहे. तो इतिहास कुठंतरी इथल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजवला पाहिजे आणि तो इतिहास जगभर जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ती लोक आपल्याकडे येतील आणि या इतिहासाला साक्षी फॉरेन करन्सीच्या माध्यमातून आपल्याला एक मोठं इकॉनॉमिक उत्पन्न सुद्धा मिळू शकतं. एक्झॅक्टली. अजिंक्य, तुला काय वाटतं? इतिहासावर लक्ष दिलं पाहिजे. 350 किल्ले आहेत आपल्याकडे, खूप मोठा खजिना आहे आपल्याकडे, पण आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास जर काढला तर प्रत्येक ठिकाणी एक किल्ल्याचा इतिहास आहेच, बरोबर, काही ना काहीतरी. आणि बेसिक म्हणजे काय की डागडुजी करणं. एखादा बुरुज ढासळलाय किंवा तो ढासून न देणं. सर बोलले दरवाजे बसवतात, सह्याद्री प्रतिष्ठान, रायगड सारख्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, दरवाजे बसवण्याचं काम करतात किंवा तसं स्वच्छतेचं काम करतात. ह्या सर्व गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी जर फक्त किल्ल्यांवर तुम्ही केल्या की तुमच्याकडे लोक यायला सुरुवात होणार. ह्या 2-4 गोष्टी जर केल्या तर मला आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्केटिंग. बापरे मंडळी, मला खात्री आहे की तुम्हाला आजच्या या भागातनं खूप गोष्टी कळल्या असतील. खूप गोष्टींवर आम्ही बोललो. आम्ही ट्रेकिंगवर बोललो, आम्ही मार्केटिंगवर बोललो, आम्ही शेतीवर बोललो. मग खऱ्या अर्थानं आजचा एपिसोड मला असं वाटतं की खूप खरंच विशेष झाला आहे. आनंद, अजिंक्य, तुमचं दोघांचे खूप आभार. तुम्ही जे काम एवढ्या पॅशनेटली करता ते करत राहा आणि आम्हा सगळ्यांना त्या गोष्टींकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन द्या, एवढंच मी म्हणू शकेन. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, मला खात्री आहे तुम्हाला आजची आमची ही भटकंती नक्कीच आवडली असेल. पण आता वेळ झाली इथंच थांबण्याची. आनंद आणि अजिंक्य यांनी तुम्हाला ट्रेकिंग संदर्भात ज्या काही सूचना केल्या आहेत त्या विसरू नका. दुर्गवीरांच्या किल्ले संवर्धनाला नक्की साथ द्या. पुढच्या पिढीसाठी हा इतिहास जपणं ही खरंच आपली जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा. यांच्याप्रमाणे आपणही आपली जबाबदारी पार पाडूया. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या माहितीत कुणाकडे वेगळी हटके अशी कला असेल तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे, आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नव्या अवलियासोबत. तोवर पाहत रहा DD सह्याद्री.